सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरले आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीत आज जवळपास 520 कांद्याच्या गाड्यांची आवक झाली आहे। त्यामुळे 1000 ते 1500 रुपये कांद्याचे भाव घसरले आहे। चांगल्या कांद्याला प्रति क्विंटल 4 ते 5,500 रुपये भाव मिळत आहे। कांद्याच्या दरासंदर्भात अधिक माहिती कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी लोकॅलिटीशी बोलताना दिली आहे। मी सादिक बागवान, सत्यम ट्रेडिंग कंपनीचा प्रोप्रायटर। आज रोजी सध्या मार्केट यार्डात 520 गाडी कांद्याची आवक आहे। सध्या कांद्याची आवक भरपूर, कारण आभाळामुळे शेतकरी घाबरून आपल्या बाजारपेठेत कांदा आणलेला आहे। म्हणजे कांदा शेतात भिजण्यापेक्षा मार्केटात येऊन आपले 4 पैसे आपल्या हाताला लागावं या हिशोबाने शेतकऱ्यांनी कांदा घाबरून मार्केटात आणलेला आहे। त्या हिशोबाने आज बाजार कमीत कमी 1000 ते 1500 रुपये घसरगुंडी झालेला आहे। कारण की बाजारात आवक जास्त झाल्यामुळे सरासरी कांद्याला बाजार 1500 रुपयापासून 4-4.5 रुपये ॲव्हरेज मार्केट आहे। एखादा वक्कल कवचित 5000 ते 55 रुपये, 5000 ते 85 रुपये कवचित कुठंतरी विक्री होते कांद्याला। ते पण ते बियाणेवाला घ्या लागले म्हणून त्याला भाव आहे। व्यापारी तर 4,500-4,500च्या आतच घ्या लागले। माझं नाव दीपक शंकर आतकरे, गाव देगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। आज रोजी आबाळाचं वातावरण असल्यामुळे दररोजच्या भावात 5,000चे भाव होता, पण तो आबाळामुळे 2,500-3 हजारावर भाव आला। आणि दरवर्षीप्रमाणे कांद्याच्या उत्पन्नात भरपूर प्रमाणात घट झालेली आहे। इकडे 35,000 ते 40,000 रुपये खर्च होतो आहे। ह्या वर्षी उत्पन्न कमी झालं आहे आणि तेवढा म्हणावा असा भाव नसल्यामुळं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान व्हायला लागले। आबाळ आले की ऑटोमॅटिक भाव कमी होत चालला आहे। आभाळ आल्याने शेतकरी घाबरून कांदा बाजारात विक्रीसाठी आणत आहे। पाऊस पडल्यास कांद्याचे नुकसान होते आणि त्याला 1000 रुपये देखील दर मिळणे अवघड असते। त्यामुळे शेतकरी कांदा विक्रीसाठी काढत आहे, तर बाजारात यामुळे कांद्याची आवक वाढली आहे। आवक वाढल्याने दर घसरले असल्याची माहिती कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी दिली आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कांदा लागवड केली। विशेष म्हणजे गेल्यावेळी कांद्याचे दर पडल्याने त्यावेळी देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली होती। त्यामुळे आता तरी कांद्यातून 2 पैसे हाती येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र ही अपेक्षा देखील निराशेमध्ये बदलत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।